एक जनरल सल्ला इथे मी सगळ्याच आयांना देणार आहे की मुलांसाठी राबा, त्यांना काय हवं नको ते प्रेमाने बघा, लाडसुद्धा करा. पण त्याचवेळी मुलांनी आपल्याशी कसं वागलं पाहिजे ह्याच्या मर्यादासुद्धा त्यांना सांगून ठेवा. आपण स्वतः मनाने कमजोर पडतोय असं दिसलं तर कुणीही असू दे, ते तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणारच. मग तुमची मुलंसुद्धा त्याला अपवाद नाही आहेत. म्हणूनच आत्ता बोलूया आपल्या बाउंड्रीज म्हणजेच नियमांबद्दल. आपण आई म्हणून प्रेम दाखवतो, पण नियम ठेवायला घाबरतो. नियम ठेवणं म्हणजे राग किंवा स्वार्थीपणा नाहीये, तर ते समोरच्याला दिशा दाखवणं आहे की तुम्हाला काय चालेल आणि काय अजिबात नाही. तुम्ही तुमच्या नियमांमधून ह्या गोष्टी मुलांना सांगत असता. म्हणूनच एकदा तुम्ही ठरवलंत की ह्या काही गोष्टी मी मान्य करणार नाही, तर मग मागे फिरू नका. मुलं शब्दापेक्षा आपलं वागणं पाहतात. काय केलं तर आईला चालतं आणि काय नाही हे ते आपोआप हळूहळू शिकत असतात. आई प्रत्येक वेळी आधी रागवते, नाही म्हणते, पण शेवटी माझ्या मनासारखं होतंच. हा पॅटर्न जर तुम्हाला तोडायचा असेल तर तुम्ही ठरवलेले नियम तुम्ही नेहमी पाळले पाहिजेत. थोडं खंबीर आणि ठाम झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं मन सांभाळा. मुलाचं वागणं तुमची किंमत, तुमची व्हॅल्यू ठरवत नाही. तुम्ही त्याच्यासाठी बरंच काही करत आहात, पण तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा जगायचं आहे.